तर एक महत्त्वाची बातमी यावेळेस समोर येतेय। बच्चू कडूंचा सरकारला अल्टिमेटम आता पाहायला मिळतोय। बच्चू कडूंनी 7/12 कोरा झाल्याशिवाय माघार घेणार नाही असा अल्टिमेटमच सरकारला दिलेला आहे। उद्या 12 पर्यंत ऐकलं नाही तर माघार नाही असंच यावेळेस बच्चू कडू म्हणतायत। आणि ही दृश्य आपण बघतोय मोठ्या प्रमाणात यावेळेस शेतकरी जे आहेत ते बच्चू कडू यांच्या या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। चक्का जाम करण्यात आलेला आहे। 7/12 कोरा करेपर्यंत माघार घेणार नाही असा बच्चू कडूंनी सरकारला अल्टिमेटम दिलेला आहे। उद्या 12 पर्यंत थांबू आणि त्यानंतर मात्र आम्ही माघार घेणार नाही असं बच्चू कडूंनी म्हटलंय। संपूर्ण कर्जमाफी द्या, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा अशी प्रमुख मागणी बच्चू कडूंनी केलेली आहे। आणि आता त्यांनी उद्या 12 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम सरकारला दिला आहे। यावेळेस एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। बच्चू कडू यांनी उद्या 12 वाजेपर्यंत निर्णय घ्या असा सरकारला अल्टिमेटम दिलेला आहे। 7/12 कोरा करेपर्यंत माघार घेणार नाही असं देखील यावेळेस बच्चू कडूंनी म्हटलंय। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी तसंच शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा ही प्रमुख मागणी खरं तर आहे। या प्रमुख मागणीसोबतच विविध शेतकऱ्यांसंदर्भातल्या मागण्या घेऊन बच्चू कडू हे ट्रॅक्टर मोर्चा घेऊन नागपुरात पोहोचलेले आहेत। आणि इथं आपण बघतोय चक्का जाम झालेला आहे। उद्या आपण निर्णय घेतला तर थेट तुम्ही रेल्वे अडवणार आहात? नाही, उद्या 12-1 वाजेपर्यंत वाट पाहू, मग रेल्वे बंद करू। काय नेमकं काय की थेट तुम्ही रेल्वे बंद करणार? नाही, डायरेक्ट रेल्वे तर आम्ही रुळावर जाऊ तिथं। असंही म्हटलं की या ठिकाणी जर उद्या सरकार इथे आलं नाही तर मुख्यमंत्री घरापर्यंत सुद्धा जाणार। नाही, मुख्यमंत्र्याच्या घरात जाम झालं आणि त्यांनी जेवणाची काही व्यवस्था केली नाही म्हणून रेल्वेवर जातोय। मोठ्या प्रमाणात शेतकरी कानाकोपऱ्यातून आले राज्यभरातून, तुम्हाला एवढी आशा होती का शेतकरी इतके वेळ एवढे येणार होते? कारण आम्हाला आशाच नव्हती, पण महाराष्ट्रभर 151 सभा घेतल्या आणि सगळ्यांचा पाठिंबा भेटला। सगळे नेते एकत्रित आले, परिणाम आम्ही पाहतोय, हा मोठा मोर्चा झालेला आहे। मंत्रिमंडळाचं शिष्टमंडळ जे आहे तुमच्यापर्यंत येणार होतं, अजूनपर्यंत तुम्हाला काही फोन येऊन आला का? काही आलं नाही अजून। आता पुढची उद्याची भूमिका काय असणार? उद्या रेल्वे बंद, परवा महाराष्ट्र बंद। बच्चू कडू जर उद्या सरकारने कोणता निर्णय घेतला नाही तर उद्या रेल्वे बंद करू व परवा महाराष्ट्र बंद करू असं त्यांनी सांगितलं। अमर साम टीव्ही नागपूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।